नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये। मी माझ्या व्हिडिओमधून रोज तुम्हाला स्वामींबद्दल विचार, स्वामी आज्ञा, स्वामींबद्दल काही गोष्टी याबद्दल सांगत असते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र, त्याचा अर्थ, त्याचे आपल्याला काय काय फायदे आणि तारक मंत्राचा जप करण्याची पद्धत आणि जप केल्यानंतर आपल्याला काय काय त्याचा उपयोग होतो याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सुरुवातीला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचा आजचा दिवस आनंदात सुखी समाधानी जावा अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। चला तर पाहूया तारक मंत्राविषयी। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे अनेक अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे। या मंत्राचा अर्थ असा होतो की तारणारा असा आहे। हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटामधून वाचवू शकतो, म्हणूनच आपण त्याला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतो। तारक म्हणजे थोडक्यात तारून नेणारा। तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे। हा मंत्र म्हणल्याने मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख, समृद्धी, आनंद येतो। थोडक्यात काय, तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याच्या, संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे। श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे अर्थ, फायदे आणि जप करण्याची पद्धत याबद्दल आपण जाणून घेऊया। आता श्री स्वामी समर्थ शक्तिशाली तारक मंत्राचा अर्थ आपण बघितलेला आहे। आता स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे लाभ काय काय आहेत ते पाहूया आपण। तारक मंत्र म्हणल्याने मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थ महाराजांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होते। या तारक मंत्रांचे नियमित पठण करणारा भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय होतो, त्याच्यावर महाराजांची कृपा सदैव व श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या सदैव पाठीशी असतात। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र करण्याचे हे फायदे आहेत म्हणण्याचे, म्हणून आजपासून आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र नियमित पठण करायला सुरुवात करा। आता काय, भक्तांना नेहमी प्रश्न पडतात की श्री स्वामी समर्थ तारक मंत्र करण्याची पद्धत काय आहे, तारक मंत्र पठण करायचे, तारक मंत्र कधी म्हणावा, तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी त्याचे फायदे दिसून येतात, अशा अनेक प्रश्न असतात। पण मनात कोणताही प्रश्न न बाळगता श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण तारक मंत्र रोजच्या रोज जर पठण करायला सुरुवात केली तर स्वामी आपोआप आपले दुःख, वेदना दूर करतात आणि आपल्याला व्यवस्थित आपल्या दुःखातून मोकळे करतात। त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आपण रोजच्या रोज नियमित पठण केला पाहिजे। तारक मंत्र बघा, पठण कसा करायचा। तारक मंत्राचे पठण दररोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी करायचे। पठण करताना आपले मन एकाग्र ठेवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा। तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपण म्हणतो की त्याचे फायदे लगेच दिसून येण्यास सुरुवात होते का, मात्र हे फायदे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसून येतात। काही लोकांना काही दिवसात फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने, वर्ष लागू शकते। तसेच तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का, तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाही आहेत, मात्र मंत्र जपताना मन फक्त एकाग्र ठेवा आणि मंत्राचा अर्थ समजून घ्या। तारक मंत्र जपताना कोणती माळ वापरायची, तारक मंत्र जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही, मात्र तुम्ही तुळशीची माळ, कमलगट्ट्याची माळ, स्फटिकाची माळ इत्यादी माळ वापरणे शुभ मानले जाते। तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे, जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे आपण मानतो। ही स्वामी समर्थांची दैवी ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे। जे भक्तीने त्याचं पठण करतात त्यांना सर्व व्याधीतून बरे करतात। स्वामी समर्थांचा तारक मंत्र विविध आव्हानांसाठी एक उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो। त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा दिवसातून 2 वेळेस वेळात वेळ काढून तुम्ही जर पठण केलं तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो। चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।